चला तर मंडळी, आज घरातल्यांचं म्हणणं होतं नेहमीचे तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन फार कंटाळा आलाय, सगळ्यांना आवडेल असं काहीतरी बनव. तर 1 कप पाणी घेतलं, 3 टेबलस्पून साखर, 1 टीस्पून सायट्रिक ॲसिड, 1 टीस्पून मीठ, 2 टेबलस्पून तेल घालून साखर विरघळेपर्यंत फेटून घेतलं. नंतर एक चाळणी ठेवायची, 2 कप बारीक बेसन पीठ घालून चाळून घ्यायचं आणि एकजीव करायचं. बॅटर तयार झाल्यानंतर 5 मिनिटं कंटिन्यू फेटून घ्यायचं. 5 मिनिटांनंतर झाकून 10 मिनिटं बाजूला ठेवायचं. तोपर्यंत टीनला तेल लावायचं, स्टीमरमध्ये पाणी गरम करायचं. 10 मिनिटांनंतर 1 टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून पाणी घालून एकजीव करायचं. तेल लावलेल्या टीनमध्ये काढायचं. 25 मिनिटं मध्यम आचेवर स्टीमरमध्ये ढोकळा स्टीम करायचा. 25 मिनिटांनंतर 10 मिनिटं गार करायचा. फोडणी करण्यासाठी तेल घेतलंय, त्यामध्ये मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता परतल्यानंतर 1 कप पाणी, 2 चमचे साखर, पाव चमचा मीठ. उकळी आल्यानंतर पाणी 5 मिनिटं गार करायचं. ढोकळा डिमोल्ड करायचा, कट करायचा, फोडणीचं पाणी घालायचं. 5 मिनिटं मुरल्यानंतर मऊ लुसलुशीत जाळीदार घशात न अडकणारा ढोकळा सर्व्ह करा.